बघा इथं स्पर्धा मोठी आहे पारनेर तालुक्याच्या खरतर सिरुपेजात आणि खरतर मानाची मोठी स्पर्धा संघमालक आदरणीय प्रकाशजी शेळके साहेबांनी इथं सांगितले की प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असेल. आपण या ठिकाणी पाहतोय एक पारितोषिक असणार आहे या ठिकाणी केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडे यांच्या माध्यमातून. तुषार मोरे यांना जर अर्धशतक पूर्ण केलं तर तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक तुषार मोरे यांच्यासाठी असेल केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडे यांच्या माध्यमातून. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सागरदादा भालेराव आणि सामन्याला मात्र होते या ठिकाणी सुरुवात. इथं प्रत्येक षटकारासाठी हर्षददादा विधाटे यांच्याकडनं मात्र 200 रुपये या ठिकाणी पारितोषिक मात्र दिले जात आहे. सागर भालेराव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक आपण या ठिकाणी पाहतोय. केंदूर पाबळ नगरीचा खरतर कोहिनूर सितारा आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अगदी लांब जातोय. खेळाला सुरुवात झाली आणि चेंडू सीमा पार. मला वाटतं डिक्लेअर झोन आणि इथं मिळतात त्या धावा 2. सामन्याला सुरुवात केली गेली. आपण पाहतो इथं सुरुवात करत असताना कुणाल खोंड याने मात्र सुरुवात केलेली आहे. सलामीला आला होता. धावफलक मात्र 2 ने वाढेल. संघाचं खातं खोललं गेलंय. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतायत त्या 2 धावा. एका बाजूला आपण पाहतोय जोगेश्वरी फायटर तर दुसऱ्या बाजूला पांडव साम्राज्य फायटर्स. आता या 2 संघामध्ये पहिला चेंडू फुलटॉस तर दुसरा चेंडू अगदी पायांवरती. अत्यंत चतुराईने केलेली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. सागर भालेराव टू कुणाल खोंड अशी एक चुरशीची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. काल मात्र थोडीशी गर्दी कमी होती. आज मात्र प्रचंड मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. काही काळ मात्र मी क्रिकेट बसून लांब होतो पण आज पुन्हा एकदा या निगोजच्या मैदानावरती पुन्हा एकदा संधी मिळते. मी आयोजकांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. एक इथं रनिंग बिटवीन द विकेट एक धाव पूर्ण केली जाईल. सिंगल मिळेल. स्ट्राईक बदलेल. कुणाल खोंड मात्र नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला येऊन पोहोचले ते आपण नवीन फलंदाज पारनेर एक्सप्रेस तुषार मोरे. बडा नाम बडा काम बडी हस्ती तुषार मोरे स्ट्राईक पार. मान्यवरांची उपस्थिती आहे. आयोजक मंडळी सगळ्यांचं स्वागत करतायत. 4 दिवस मात्र या ठिकाणी सामना चालेल. आपण या ठिकाणी पाहतोय की आज खास करून मला स्वागत करण्यासाठी बोलवलं होतं पण आज मैदानाच्या आतमध्ये खरं तर या सगळ्या मैदानाचं धावतं वर्णन देखील आपण करत आहोत. काल जे पाहिलं उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पारनेर तालुक्यातील दिग्गज समाजकारण आणि राजकारण करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. ओ सागर भालेरावरती चढवलेला हा तडाखेबंद टोला चेंडू सीमा पार. इथं जाईल चौकार. 4 रन. साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. पहिल्या षटकामध्ये केलेलं आक्रमण सागर भालेरावला मात्र रणनीती बदलावी लागेल. स्ट्रायकर आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय तुषार मोरे. ओळख करून देताना मी सांगितले मगाशी पारनेर एक्सप्रेस बरेचसे मैदान गाजवलेला. स्टेप आउट करून खेळलं गेलंय. थोडंसं थांबवलं जाईल. फॉलो मध्ये चेंडू आहे. सागर स्वतः चेंडूवरती मात्र कनेक्ट करतोय. हा चेंडू मात्र डॉट गेलेला आहे. मला वाटतंय अनेक वर्ष ज्यांनी टेनिस क्रिकेटची सेवा केली अनेक मैदान मात्र गाजवलेले आहे तो तुषार मोरे मात्र स्ट्राईक वरती. आज मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल सांगली जिल्ह्यातील खरं तर एक तडाखेबंद फलंदाज आपल्याला विश्वजित गरुड यांचा देखील आपल्याला खेळ पाहायला मिळेल. इथं मात्र चेंडू जाईल सर्कलच्या बाहेर आहे आणि इथं मिळेल चौकार. 4 रन. साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. पहिलं षटक संपलं गेलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतायत. बिनबाद धावसंख्या जाऊन ज्या पोहोचल्यात त्या 11 धावा इथे लागल्या गेलेल्या आहेत. 6 षटकांचा सामना अजून 5 षटकांचा खेळ बाकी म्हणजे 30 चेंडू अजूनही मात्र या ठिकाणी बाकी असतील. पांडव साम्राज्य फायटर्स चौकार हॅट्रिक साठी या ठिकाणी बक्षीस आलेला आहे. आमचे हर्षद शेठ इधाटे खरं तर आयोजकातील एक मोठं नाव आहे.
501 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर ऋषिकेशजी वराळ यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी नक्कीच असेल. बंटी शेठ वराळ यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. संघमालक आहे आणि इथं मला सांगावं असं वाटलं की लोकनाथ चषकाचा नाद करायचा नाही, कारण तुम्ही फक्त खेळा, तुम्ही फक्त गेम दाखवा आणि बक्षिसाची मात्र लय लूट करा. मी ज्यावेळेस एंट्री केली मैदानाच्या आतमध्ये, 2 व्हीलर बाईक, त्यानंतर बायसिकल, त्यानंतर आता जी बक्षीस मी अनाउन्समेंट करतोय, प्रत्येकाला मात्र काही ना काही देण्याचं काम सुभाष पाटील वराळ त्यांची सर्व टीम लोकनाथ चषक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. हा चेंडू कुणाल खोंड, चेंडू बिग ब्लास्टर, डिक्लेअर झोन, धावसंख्या मिळेल त्या 2. खर तर या ठिकाणी खर तर या सामन्याचा आस्वाद घेत आहे स्वर्गवासी पहिलवान विश्वजितजी देशमुख मित्र परिवार मावळ तालुका. लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहे. चेंडू मात्र इथं उडवलाय, चेंडूने मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय, सीमारेषा पार, षटकार. कुणाल खोंड आता हत्यार उपसतोय. कुणाल खोंड मात्र आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. हा चेंडू फुलटॉस जसा आलाय तसा पाठवलाय. कुणाल खोंड बिग ब्लास्ट, चेंडू जाईल बंगाली रसगुल्ला, षटकार, 6 धावा. हा गेला षटकार, पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. हाच तो मात्र कुणाल खोंड ज्यानं अनेक मैदाने गाजवलेत, अनेक ठिकाणी मात्र खर तर अनेकांच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून आणला. हाच तो कुणाल खोंड ज्यानं खर तर शिरूर आंबेगावचं तालुक्याचं नाव अगदी मात्र महाराष्ट्रामध्ये केले आणि तोच कुणाल खोंड आता मात्र हॅट्रिक करेल का काय, सुभाष पाटील वराळ सांगतायत. जर आत्ता जर षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर केलंय. त्याचबरोबर आमचे पांडव साम्राज्य फायटरच्या वतीनं आता जर एक षटकार गेला तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रतीक शेठ पिठा पठारे यांच्या वतीनं यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. अगदी सगळ्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण गावडे कमबॅक करतोय, एक सुरेख कमबॅक. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रवीण गावडेचं कौतुक करावं लागेल. 2 षटकार गेल्यानंतर थोडंसं शांत डोक्यानं त्याने चतुराईने केलेली गोलंदाजी, खूप लांब चेंडू ठेवला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. खर तर हा बॉल पायांमध्ये जातोय, डॉट जाईल. थोडस प्रश्नांची सरबत्ती कुणाल करतोय. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू घेतलेला आहे, नक्की चेक केलं जाईल. माझ्यासाठी 201 रुपयाचं बक्षीस आमचे खर तर संघ मालक आहेत हर्षद दादा विधाटे, त्याचबरोबर माननीय ऋषिकेश दादा वराळ, माननीय प्रसाद शेठ वराळ यांच्या वतीने मात्र उत्कृष्ट निवेदक लहू साबळे यांना 201 रुपयाचं पारितोषिक. हृदय अंतकरणापासून तिन्ही मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. वाईट दिलेला आहे. यस, अवंतर धावेमध्ये या ठिकाणी भर पडेल. अवंतर धावसंख्येत मात्र धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतील 26 धावा. कुठल्याही मात्र गडी अजून बाद नाहीये. सुंदर सुरुवात जी केली गेली आपण या ठिकाणी पाहतोय. जो संघ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खेळतोय पांडव साम्राज्य फायटर, दमदार सुरुवात, दमदार धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. सलामीचे 2 फलंदाज तुषार मोरे तर कुणाल खोंड. डाव्या हाताचा फलंदाज, बॅटच्या खाली लागलेला चेंडू, सिंगल मिळेल. एक धाव मात्र रोखू शकत नाही. दुसरीचा प्रयत्न, नकार मात्र दिलाय. स्ट्राईक बदलेल. एका धावसंख्येला मात्र धावसंख्येत बदल होईल. धावसंख्येत जाऊन ज्या पोहोचतायत अजून एक बॉल बाकी असेल. 27 रन, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट. अजून एक बॉल मात्र शिल्लक असेल. दुसरं षटक प्रगती पथावर. प्रवीण गावडे गोलंदाजी मार्कवर 27 धावा इथे ज्या लागलेल्या आहेत. तुषार मोरे अजूनही शांत आहेत. नक्कीच मनामध्ये काहीतरी इरादे घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पण कुणाल खोंडनं त्याचं काम केलेलं आहे. माणूस आयकॉन का होतो? कारण तो इतरांपेक्षा वेगळा असतो. काही दशक त्याने सेवा केलेली आहे.
टेनिस क्रिकेट गाजवलंय तो कुणाल खोंड नॉन स्ट्राईकला पाहतोय. ओ स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, लांब होता चेंडू, फक्त दिशा दिली गेली. डिक्लेअर झोन असेल तिथे धावसंख्या 2 मिळेल. याचबरोबर षटक देखील संपेल. 2 षटकांचा खेळ संपला गेला. कुठला विकेट नाहीये. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतायत त्या 29 रन, 29 धावा इथे ज्या लागल्या गेल्यात. मैदानाच्या चौबाजून जर पाहिलं की मी जसा निगोज गावामध्ये मी पाऊल ठेवलाय तीच मान्यवर मला या ठिकाणी पाहायला भेटतात. मला वाटतं 2012-13 पासून मी या भागामध्ये येतोय कार्यक्रमाच्या निमित्तानं. मग कुठली स्पर्धा असू द्या, कुस्तीचं मैदान असू द्या, सोहळे असू द्या, लग्न समारंभ असू द्या, राजकीय सभे असू द्या किंवा मात्र कौटुंबिक कार्यक्रम असू द्या, प्रत्येक कार्यक्रमात हिरारीनं भाग घेणारे, समाजाच्या सुखदुःखात अग्रभागी राहणारे सगळे मान्यवर मंडळी मला आज या लोकनाथ चषकाच्या वतीनं आवर्जून उपस्थित राहताना मला पाहायला भेटतायत. मंडळी खरं तर सुभाष पाटील वराळांची शक्ती मला सांगायला आवडेल. जे काही त्रिशंकू आहेत, आमचे पहिलवान विलासरावजी वराळ, लहुभाऊ निश्चित, स्वप्नील महाराज आतकर, जे आजही मात्र या कार्यक्रमाला उंची देत आहेत. मी तिघांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर काल आपण उद्घाटन सोहळा पाहिला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं, शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेना खरं तर शिवसेनेचे लढवय्या नेते, नगरचे आदरणीय सन्माननीय जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आमचे सुजितराव झावरे पाटील, सुभाष पाटील इथं बसलेत. मला सांगावंसं वाटतं की सुजितराव झावरे पाटील घेणार गुलाल आणि म्हणून रिंगणात उतरला सुभाष पाटील वराळ. अशा प्रकारचं नेतृत्व मला मात्र सांगावंसं वाटतं. काल त्यांचं आगमन झालं होतं. काल मात्र नगर शहराचे खरं तर हिंदुत्ववादी आदरणीय आमदार संग्रामभाई जगताप यांचं देखील काल मात्र आगमन होतं. अशी मुलं जर इतक्या मोठ्या माणसाला निगोजमध्ये आणू शकतात, हीच खरी ताकद सुभाष पाटलांची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काल मी बोललो होतो बोलता बोलता की 4 कटआउट आहे, त्याच्यामध्ये ढाण्या वाघाचा फोटो लावलाय, त्याचं नाव पाटील. संदीप पाटलाची छबी आम्ही ज्यांच्यामध्ये पाहतो, ज्या वस्तादानं खरं तर एक मात्र खऱ्या अर्थानं टायगर घडवला, म्हणजे तिकडं आहे संदीप पाटील आणि इकडं आहे सुभाष पाटील. या दोघांना मात्र विसरता कामा नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं संपलीत. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतात त्या 29 धावा आणि अजूनही मात्र 4 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. कुणाल खोंड मैदानाच्या आतमध्ये, बॅटची खालची कड असेल, 2 धावा मात्र मिळून जातील. धावसंख्या मात्र बदलेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाचारण केले गेले. सागर भालेराव वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण आलेल्या या ठिकाणी पाहतोय. खर तर संदीप पाटील वराळ यांनी मात्र मागे संदेश ठेवलाय आमच्या सुभाष पाटलांसाठी. सावर स्वतःला क्षणभर पुन्हा तयार लढण्यासाठी हो, मैदान तुझी वाट पाहतय, तयार जिंकण्यासाठी हो. खर तर आशीर्वाद आहे नक्कीच. ज्यावेळेस बॉल टाकला जाईल आपण थांबूया. निर्णय देताना पंचांना रेफरींना अडचण येते, पण आवाज फार मोठा आहे आणि मंडळी जिथं आवाज होतो ना तिथंच काहीतरी सिद्ध होतं, हे मात्र महत्वाचं आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याचा आवाज आहे त्याच सगळं चालतं. इथं कुणाल खोंड बरसलाय, चेंडू जातोय गगनाला गवस निघालत, सीमा रेषा पार, इथं लोकनाथ चषकाचा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. मंजिल उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं, मंजिल तो उन्हें मिलती है जो जीत पर अड़े होते हैं. कुणाल खोंड यांना मी फार जवळून पाहिलेला आहे. प्रचंड जिद्दी, मेहनती आणि स्वतःवरती विश्वास ठेवणारा कुणाल खोंड. षटकार पाहिलाय, त्याच्यानंतर तो कमबॅक करतोय. इथं आता बॅटची कड असेल, चेंडू मात्र पाठीमागे जाईल लेग साईडला, सिंगल नाहीये, थांबवलंय आणि तो स्ट्राईक ठेवतोय. या ठिकाणी पहिलवान सुभाष पाटील वराळ, फार प्रेम आहे माझ्यावरती. पहिलवान सुभाष पाटील वराळ धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महाराष्ट्र चॅम्पियन आणि पारनेर केसरी निवेदक लहू साबळे यांना 201 रुपयाचं बक्षीस. पाटील तुमचं मनापासून स्वागत करतो. सागर भालेराव, हा चेंडू मात्र टाकला होता, चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू मला वाटतंय पकडलाय आणि इथं मात्र घेतलाय झेल आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल कुणाल खोंड यांना. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची
टाळी. कुणाल खोंड बाद झालाय पण त्यानं त्याचं काम केलेलं आहे. सुरुवातीला आलेला कुणाल खोंड सर्कलच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी, कमी चेंडू जास्त धावसंख्येत बदल होईल. षटक चालले. तिसऱ्या क्रमांकाचं सागर भालेराव हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. 37 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोण खेळाडू नवीन मैदानाच्या आतमध्ये आला बघूया आपण. तुषार मोरे सलामीला अजूनही मात्र पारनेर एक्सप्रेस नॉन स्ट्राईकला, तर स्ट्राईकला आहे भूषण श्रीसागर. टाकळी डोकेश्वर फार्म पारनेर तालुका. डाव्या हाताने खेळणारा हा खेळाडू आहे. पहिला चेंडू सलामी दिली होती, सन्मान दिला गेला गोलंदाजाला त्यानं. विकेट पडल्यानंतर मात्र या सागर भालेरावला थोडीशी ऊर्जा मिळेल, कमबॅक करतोय. त्याची बॉडी लँग्वेज बघा कशा पद्धतीने तो मात्र एनर्जी या ठिकाणी घेतोय. षटक तिसरं प्रगती पथाव, धावसंख्या स्थिर 37 धावा. मला कौतुक करायचे ज्यांनी ज्यांनी संघ इथं घेतलेत, संघ अगदी मात्र स्पर्धेला मदत केली. इथं चेंडू हवेमध्ये आहे. काय होणार मैदानाच्या आतमध्ये? झेल होणार का? आणि झेल सुटलाय. संतोष भाईक याच्याकडून मात्र झेल सुटलेला आहे. ज्यांनी झेल सोडला संतोष भाईक याच्यासाठी मात्र संघ मालक आमचे हर्षद इदाटे असतील, ऋषिकेश दादा असतील आणि त्याचबरोबर बंटी शेट यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज. हे निगोज का पॅटर्न आहे, असं आहे निगोज, असंच गाव आहे. पांडव साम्राज्य फायटर्स आणि जोगेश्वरी फायटर्स. खरं तर आज आपल्याला खेळ पाहायला भेटेल सांगली जिल्ह्यातील. खरं तर याचा डंका आहे महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील. खरं तर टार्झन विश्वजित गरुड, खरं तर पतंगरावजी कदम साहेब ज्या भागातून ओळख निर्माण करून खरं तर महाराष्ट्राला राजकारण शिकवतात, त्यांचा मुलगा आता मात्र खऱ्या अर्थानं आमदार आहे. तरी आमचे विश्वजितजी गरुड साहेब आणि त्याच भागातील आजचे खरं तर आयकॉन विश्वजित गरुड यांचाही मात्र खेळ आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल. मी दीपक मंडले साहेबांचं कौतुक करतो की अशा खेळाडूंना तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये आणलं आणि आमची स्पर्धा मोठी केली. मंडले साहेब आपलं सहर्ष स्वागत करूया. प्रवीणजी गावडे, उसळता चेंडू खरं तर ढकलून दिला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू सिंगल देईल. एस्टेक्स चेंडू मात्र पकडतोय. क्रिकेट खेळ बराचसा बदलला आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. नवीन चेहरे मात्र मैदानाच्या आतमध्ये आले, कारण ग्लॅमर बदलत आहे. आर्थिक खरं तर बजेट वाढल्यामुळं अनेकांचे पावलं मात्र क्रिकेटकडे आलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे गेम पाहिजे. क्वालिटी ही फार महत्त्वाची आहेत, गुण पाहिजे. आज पारनेर तालुक्यातील बरेचसे खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. प्रवीण गावडे पुन्हा एकदा डाव्या हातानं. ओहो, तुषार मोरे जसा आलाय तसाय मात्र चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पैलवान सुभाष पाटील वराळ यांच्याकडनं या षटकारासाठी 200 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस येते. पाटलांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. तुषार मोरे, खरं तर हे नाव काय टेनिस क्रिकेटला नौखं नाहीये, फार जुनं नाव आहे. अनेक वर्षापासून मी ऐकतोय, पाहतोय, त्याचा खेळ पाहिलाय, बहरलाय. बुंद्यात टाकलेला चेंडू पूर्ण ब्लॉक खोल, जिथं बॅट उचलली जाते तिथं चेंडू टाकला गेलाय. प्रवीण गावडे हा मात्र पक्क्या गुरुचा चेला असणारा गोलंदाज आहे. एक षटकार गेल्यानंतर त्यानं पुन्हा कमबॅक केलेला आहे. एक काळ होता की क्रिकेटमध्ये भांडवल कमी असायचं, लोक खरं तर घरून भाकरी बांधून यायची आणि सीमारेषेच्या बाहेर मांडी घालून दिवस बसायची. आता 15-15 लाखाच्या गाड्या घेऊन लोक आलेत आणि पॅव्हलियन कक्षामध्ये अगदी घरामध्ये जेवढ्या सुविधा नाही तेवढ्या सुविधा मात्र आज क्रिकेटच्या बाहेर आहे. पाटलांचं कौतुक करतो, आयोजकांचं कौतुक करतो. पुन्हा एकदा चेंडू मात्र खेळला गेलाय. ग्राउंड शॉट आहे, जमिनीला समांतर. सागर भालेराव चेंडूला मात्र कनेक्ट करेल, सिंगल मिळेल. धावसंख्येत बदल होईल, धावसंख्या मात्र जाऊन ज्या पोहोचतील. 4थे षटक प्रगती पथावर. धावसंख्या एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा ज्या लागल्या गेलेल्या आहेत. या सामन्यामध्ये मी पंचांचं कौतुक करेल. अक्षय निर्मल सर उपस्थित आहे, समीरजी जोशी सर आणि अक्षय मुरमुरे सर आज आपल्या सामन्यासाठी, आपल्या या सर्व स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत. सरांचं कौतुक करूया.
डाव्या हाताने आपण या ठिकाणी फलंदाज पाहतोय. भूषणजी क्षीरसागर प्रयत्न करतायत. तुम्ही पहिली इनिंग खेळतायत. तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवाल तेवढं मात्र प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही दबाव टाकू शकता. रन रेट थांबलंय. ज्यावेळेस कुणाल खोंड मैदानात होते अक्षरशः धावांचा पाऊस पडायला सुरुवात केली होती. कुणाल खोंडचा खेळ असाच आहे. चेंडू उंचावरती आहे. डिस्टन्स बघूया झेल होईल का आणि झालाय. फलंदाज माघारी पडतील. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या स्थिर. 47 धावा ज्या लागल्या गेल्या दरम्यानच्या काळामध्ये. नगरसेवक अनिल भाऊ साथो, मित्र परिवार वाघोले लाईव्ह सामना या ठिकाणी पाहताय. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. खरं तर कार्यक्रमाच्या निमित्तानं काल सन्माननीय पप्पू राजापुरे नगरसेवक यांचं देखील काल आगमन झालं होतं. खरं तर सुभाष पाटील वराळ आणि त्यांचा मित्र परिवार या भागामध्ये चांगलासं काम करतो. पैलवान म्हणून काम करत असताना पैलवान क्षेत्रामध्ये खरं तर असं कुठं गाव नाही नगर आणि पुणे जिल्ह्यात की पैलवान सुभाष पाटील वराळ यांचं कुठं नाव नाही. त्यांचा जो काही दिलखेचक अंदाज आहे अनेकांच्या काळजावरती राज्य करतो आणि म्हणून अगदी मात्र सुभाष पाटील वराळ सगळ्यांना आवडतो असं मात्र एक सरहद्दी व्यक्तिमत्व आहे. तिथे चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. इथं मिळेल लोकनाथ चषकाचा सनसनाटी चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. धावसंख्येत होई बदल. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतायत वेगानं जाईल. आपण पाहतो इथं धावसंख्या 51 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामन्याला सुरुवात होत आहेत माझ्या शेजारी. मी कालच उल्लेख केला पांडव साम्राज्य आणि त्याचे अध्यक्ष आहेत आमचे खरं तर स्वप्नील आतकर महाराज. आमचे भोसरीचे विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे असतील. खरं तर शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवनेरी पुत्र आमचे शरददादा सोनवणे असतील आणि असे अनेक राजकीय व्यक्तींबरोबर ज्यांची खरं तर सलोख्याचे संबंध आमचे स्वप्नील महाराज आतकर. त्याचबरोबर राजूनाना भोळे जे आमदार आहेत आणि मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्या लग्नाला आले होते लाडके मुख्यमंत्री म्हणजे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय आमचे खरं तर वराळ कुटुंब आणि त्या वराळ कुटुंबातील खरं तर आमचे एक व्यक्तिमत्व विलासनाना अगदी वराळ असतील अशी इतकी मोठी व्यक्तिमत्व. त्याचबरोबर आमचे खरं तर शेजारी जे काही आमचे गॉगल लावून बसलेले आहेत आदरणीय ऋतिक शेठ पठारे ते देखील अध्यक्ष आहेत. आणि अशी जी काही सवंगडी आमच्या सुभाष पाटलांच्या शेजारी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी कामं करत आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय षटकं संपलीत ते 4. धावसंख्या संघाचा अर्धशतक लागले. जरा संघाचे जे काही खेळाडू एकदा टाळ्या वाजव सगळ्यांनी. 51 धावा आणि खेळाडू बाद झालेत ते 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहेत. 12 चेंडू खेळ बाकी आहेत आणि बघूया किती धावसंख्या बनवतायत. गोलंदाज नवीन जो मैदानाच्या आतमध्ये पाचारण करतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विश्वजित गरुड ज्याची आपण वाट बघत होतो. सांगली जिल्हा थोडासा रनअप आहे. पहिला चेंडू तुषार मोरे. चेंडू बंगाली रसगुल्ला. चेंडू जाईल आकाशाला मात्र गवस निघालतोय. षटकार साधावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. खर तर पहिला चेंडू मंडळी खर तर उत्तर कसं द्यावं तुषार मोरेने द्यावं. आयकॉन असेल पण मी पारनेर तालुक्याचा आयकॉन आहे. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि तो मिळतो षटकार. धावसंख्या 57 धावा. मंडळी खर तर एक गोष्ट सांगायची लहू निश्चित बोलतो आणि खर तर पारनेर तालुका हलतो असा एक खर तर या टीम मध्ये खर तर नियोजन करणारा व्यक्ती आहेत. मी लहूल भाऊ निश्चित सुद्धा मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुषार मोरे मैदानाच्या आतमध्ये काय करेल. आवाज घुमतोय. लोकनाथ चषक आता एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलेले आहेत. तोबा तोबा गर्दी. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. हा चेंडू तुषार मोरे
प्रवीण गावडे चेंडू खाली, झेल होणार का? आणि झालाय, माघारी परतावं लागेल. घेतलाय झेल आणि संपलाय तुषार मोरेचा खेळ. इथं मिला मोका दिया धोका. शानदार भेट ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. मैदानाच्या आतमध्ये खर तर आता वातावरण थोडस गरम आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि तुम्हाला शेवटच्या चेंडू मध्ये खर तर जे काय राहिले ते पूर्ण करायचं आहेत. आपण पाहतोय खेळाडू बाद झालेत ते 3 आणि धावसंख्या बनल्यात त्या 57. 5वं षटक प्रगती पथावर. या षटकामध्ये खरं तर महत्वाचा विकेट या ठिकाणी घेतलाय जो सेट बॅट्समन होता तुषार मोरे. आता नवीन खेळाडू येणार, सेट होणार, त्याच्यानंतर तो बॅटिंग करणार. थोडंसं अवघड जाईल, जड जाईल, पण तुम्हाला बाहेरून सेट होऊन यावं लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय वैभव ढवळे, फॉर्म वडजिरे. प्रॉपर खेळाडूंना आपण चान्सेस इथं देतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, पण इथं जे काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत प्रत्येकानं काही ना काही योगदान टेनिस क्रिकेटमध्ये दिलेलं आहेत. वैभव ढवळे तर गोलंदाजी मार्कवर विश्वजित गरुड डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. स्विंग गोलंदाजी, छोटा रनअप, 4-5 पावलाचा रनअप आहेत. 55 पार करून टाकतोय. मला वाटतंय 9 चेंडू आहे. यस 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 बाईस दिले. आज लोकनाथ चषक आणि सुभाष पाटलांची स्पर्धा म्हटल्यानंतर अनेक मित्रांनी इथं गर्दी केलेली आहेत. मी आलेल्या सगळ्यांना पाहिलं. बरेचसे रसिक वर्ग आहेत आणि अनेक जण उद्योजक आहेत. निगोज नगरी म्हटलं की खरं तर अनेक उद्योजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी आवर्जून त्यांचं कौतुक आणि स्वागत करतो. हा चेंडू बॅटच्या खालोखाल होता. लॉंग अगदी मात्र लॉंग ऑफला खेळाय, मला वाटतं फाईन लेगला खेळलेला आहे. सिंगल मिळेल इथं. एका सिंगलला मात्र धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचेल 60 धावा लागल्या गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि षटक चालले ते 3ऱ्या क्रमांक. अगदी मात्र ललकार हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर पांडव साम्राज्य फायटर संघानं बनवल्या त्या तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 64 धावा इथं बनवल्या. 3 गड्यांच्या मात्र 3 गडी मात्र इथं गमवलेले आहेत. काल सुद्धा मात्र चांगला खेळ आपल्या या ठिकाणी पाहायला भेटला. मला वाटतं डाव्या साईडला खरं तर एक पोस्टर लावलेला आहे. खरं तर दादा चालला की मंत्रालय हलायचं आणि दादा बोलला की फाईल सुद्धा पुढे सरकायच्या. म्हणजे खरं तर गेलं राज्याचं भूषण आणि झालं पोरक. खरं तर महाराष्ट्राचं राजकारण, असा महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा दादा मात्र गेल्याची मोठी खंत आपल्या सगळ्यांना आहे. ओहो, हा चेंडू मात्र सागरच्या हातामध्ये होता. झेल झालेला नाहीये. सिंगल होईल इथे आणि 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण होईल. धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन त्या पोहोचतील 65 धावा. मी कालच म्हटलं होतं की असे जगावे दुनियेमध्ये, त्यात काही उणे नाही आणि महाराष्ट्रात कुठेच आता दादासारखा माणूस पुन्हा होणे नाही. दादा दादाच होता. कडक शिस्तीचे, ठामपणे बोलणारा, परखड नेता, त्याचं नाव अजित दादा पवार. वाईट चेंडू, खराब अवांतर, धावसंख्येत बदल होईल 66 धावा. जसा दादा महाराष्ट्रात होता त्याचा संदीप पाटील वराळ पारनेर तालुक्यात होता. माणसं जातात येतात, पण पाटलांचा एक शब्द होता की माझ्या जनतेला वाऱ्यावरती सोडू नका. मला अभिमान वाटतो या सगळ्या पोरांचा. मी जरा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. एवढी मोठी स्पर्धा आहे पण सगळी स्पर्धा खरं संदीप पाटील वराळ यांच्या विचारानं पाटील स्पर्धा भरवली. सुभाष पाटील तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. हा चेंडू खर तर खेळलाय, सागरच्या हातामध्ये विसावलाय, फलंदाज बाद. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक.
हंगानगरीचे सुपुत्र आणि आता ज्यांनी गोलंदाजी केलेली आहेत आसिफ शेख, 100 रुपयाचं प्राइज पैलवान सुभाष वराळ पाटील यांच्या वतीने जे आलेलं आहे. आणि मला वाटतं बक्षीस आमच्या इथं पैलवान विलास शेठ वराळ या ठिकाणी देत आहेत. त्यांचं देखील इथं मनापासून सहर्ष स्वागत. प्रत्येकाला खरं तर प्रेमाने खरं तर भेट आणि खरं तर पारितोषिकाची लयलूट या ठिकाणी करताना आपण पाहतोय. लोकनाथ चषक माननीय श्री सुजितराव जावरे पाटील आणि धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित जे का आपण क्रिकेटचा रणसंग्राम आयोजित केलेला आहे त्या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. काल ऑनलाईन देखील आपण बरेचसे लाईव्ह सामने पाहताना आपण मान्यवर रसिक या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि आज सुद्धा मी ज्या भागातून येतो शिरूर तालुका, मला बऱ्याच जणांनी फोन करून विचारलं की खरं तर लिंक पाठवा, लाईव्ह पाठवा, आम्ही यूट्यूबला देखील पाहू. असे अनेक क्रीडा रसिक पारनेर तालुक्यात कधी क्रिकेट खेळायला कधी मात्र स्टॉप फुलटॉस कधी लागला नाही. आणि सुभाष पाटलांचं कौतुक करतो की यावर्षी सुद्धा तुम्ही मोठी स्पर्धा या ठिकाणी भरवलेली आहेत. त्याच्यामध्ये मी लहूभाऊ निश्चित यांचं कौतुक करतो. स्पर्धा कुणीही भरू द्या, कशीही भरू द्या, पण लहूभाऊंशिवाय, विलास वराळ त्यांच्याशिवाय, स्वप्नील आतकर यांच्याशिवाय स्पर्धा कधी कडेला गेली नाही. आणि आज सुद्धा मात्र लोकनाथ चषकाने जरी स्पर्धेला सुरुवात केली असली तरी हेच मात्र आयोजक संयोजक आहे. कौतुक करतो या सर्व क्रिकेट रसिकांचं. हा चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. मला वाटतं पंचांनी इशारा केलाय डिक्लेअर झोन. धावसंख्या मिळेल त्या फक्त आणि फक्त 2 आणि चेंडू आतमध्ये द्या. याच मध्ये इतिहास आहे की मला वाटतंय 150 चेंडू हरवल्याचा या ओढ्यामध्ये इतिहास आहे. पहिला पाणी चालू असायचं, षटकार मारायचे पण चेंडू पाठीमागे येत नव्हते. पण श्रीमंत असं गाव, अगदी मात्र मिनी दुबई ज्या गावाला म्हटलं जातं ते म्हणजे आमचे निघोज नगरी आहे. इथं कशाचीच काही कमी नाही. 2च गाव मी मानतो, ते म्हणजे मुंबई मायानगरी, बांबापुरी मुंबई. अगदी मात्र आपल्या स्वप्नांसाठी झोळी पुढं करावी आणि स्वप्न पूर्ण करावं. आणि दुसरं म्हणजे एक गाव मळगेंगेच्या आशीर्वादानं अगदी पूर्ण झालेलं म्हणजे आमचं निघोज गाव आहे. हा चेंडू उंचावरती होता, नो चेंडू दिला गेलाय. आणि त्यानंतर खर तर मिळालेल्या या 4 धावा एकंदरीत मिळतात त्या 5 धावा. गगनात ललकार, हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. शेवटच्या षटकामध्ये धावा इथं बनल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचत आहेत 74 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आपण पाहतोय फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर करतो डाव्या हातानं राहुल, आणि नॉन स्ट्राईकला जो आहे विकी गायकवाड. तर गोलंदाज मार्कर गोलंदाज आसिफ शेख. शेवटचं षटक. आम्हा घरी धन शब्दांची या रत्ने, शब्दांची या शस्त्र यज्ञ करू, शब्द आमचे जीवाचे जीवन, शब्द वाटू धन लोका. चेंडू बघा, हेलिकॉप्टर लँडिंग केलंय आणि हेलिकॉप्टर जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. इथं षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. या ठिकाणी ज्यांच्या शुभलग्न सोहळ्याला महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री आले होते, आपल्या सर्वांचा देवा भाऊ अर्थात अमरदीप वराळ साहेब, मुंबई बँकेचे अधिकारी साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. आता जो षटकार या ठिकाणी मारला, खर तर त्या षटकारासाठी आमचे पांडव साम्राज्य संघाचे सन्माननीय संघमालक हर्षददादा इदाटे, ऋषिकेश दादा वराळ आणि प्रसाद दादा वराळ यांच्या वतीनं 201 रुपयाचं बक्षीस, त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचत आहेत ते 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 80 धावा इथं बनल्या गेल्यात. एक बॉल बाकी आहेत. काय होणार मैदानाच्या आतमध्ये चेंडू लागोपाठचा दुसरा सनसनाटी षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार आणि पुन्हा एकदा बक्षीस हर्षद दादा इदाटे, ऋषिकेश दादा वराळ आणि प्रसाद दादा बंटी वराळ, म्हणजेच या तिन्ही मालकाकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्येत बदल होईल. आता 6 षटकांचा खेळ इथे खेळावा लागेल. विजयासाठी लागतात त्या 86 बनवल्यात, जिंकण्यासाठी लागतात त्या 87 धावा. आता विनंती करतो ज्या संघाने इथं बॅटिंग केलेले आहेत पांडव साम्राज्य, आपण लगेच इथं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि जोगेश्वरी फायटर संघ आपले जे काय 2 आघाडीचे सलामीचे फलंदाज आहेत
आपण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी लगेच पाठवायचे आहेत. थोडा उशीर होतोय, मॅच लगेचच चालू करून घ्या, लगेच चालू करून घ्या विनंती करतो. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी संघमालक अगदी पांडव साम्राज्य फायटर्स, हर्षद दादा इदाटे, ऋषिकेश दादा वराळ, प्रसाद म्हणजेच बंटी शेठ वराळ या तिन्ही संघ मालकाकडनं 200 रुपयाचं म्हणजे 400 रुपयाचं बक्षीस आहेत. तिन्ही संघ मालकाचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. एक सुपर अगदी मात्र बॅटिंग आपण पाहिली. पहिले 2 षटकं, त्याच्यानंतर राहिलेले शेवटचे 2 षटकं, तब्बल 86 धावांचं टार्गेट 6 षटकामध्ये आणि जिंकण्यासाठी 87 धावा मात्र ठेवल्या गेल्यात. जोगेश्वरी फायटर संघा पुढे जे ठेवल्या गेल्यात. त्याच्यानंतर जो खेळाडू आमच्या दीपक मंडले सरांनी इथं खरं तर त्याचा खेळ पाहण्यासाठी आणला आहे आमच्याकडं विश्वजित गरुड. खरं तर आम्ही सरांपुढे फार छोटे आहोत. मी नेहमी सांगतो की ज्याला कळतात आकडे त्यांचं कोणीच करीत नाही वाकडे, हे शब्द आम्ही ज्यांच्याकडून शिकलो. आकड्यांची आकडेवारी ज्यांना जमली असे आमचे दीपकजी मंडले सर पारनेर तालुक्याचे सुपुत्र आहेत, पण क्रिकेटला फार मोठी हिमालयाची उंची त्यांनी दिली. असे मंडले सर यानंतर माईकचा ताबा घेतील. मी पुन्हा एकदा आमच्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो. मी स्वागत करताना खरं तर माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस जे होतं हर्षद दादा इदाटे, त्याचबरोबर आमचे ऋषिकेश दादा वराळ आणि प्रसाद म्हणजे बंटी शेठ वराळ यांच्या वतीने निवेदक लहू साबळ्यांना 201 रुपयाचं बक्षीस, त्याचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. पैलवान सुभाष पाटील वराळ यांच्या वतीने सुद्धा माझ्यासाठी 201 रुपयाचं बक्षीस आहे. मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन, धन्यवाद. आणि मी एकच म्हणेल, अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे, मोडेन पर वाकणार नाही. खर तर सुभाष पाटील आणि त्यांच्या मित्रांची जात आहे. शब्दामध्ये गोडवा, त्यांच्या रक्तामध्ये इमानदारी, बघत नाही कुणाची किती आहे जागीरदारी. अजूनही आमच्या पाठीवरती मळगेंगेचा हात आहे, मोडेन पण वाकणार नाही. सुभाष पाटील आणि त्यांच्या मित्रांची जात आहे. आज सुभाष पाटील वराळ आणि त्यांच्या मित्रांनी जो काही लोकनाथ चषक भरवलाय आणि मला अभिमान वाटतो की ज्या शंभू राजांचा वारसा त्यांनी घेतलाय, की मला असं वाटतं की निश्चित स्वरूपात मरण पत्करलं पण गुलामी नाही. इतिहास साक्षीला आहे, इतिहास साक्षीला आहे. संभाजी राजा आयुष्यात कधी हारला नाही. अशी मात्र सगळी तरुण तडफदार एकत्र आली आणि स्पर्धा भरवली. मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भीत बनते, भीतीने एकी केली तर इमारत उभी राहते. विलास वराळ, स्वप्नील लातकर, लहू भाऊ, सुभाष पाटील, तुम्ही एकत्र आलात आणि लोकनाथ भरवला. तुम्हा सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. यानंतर ऐकूया महाराष्ट्राचा टेनिस क्रिकेट मधला गोड आवाज, दीपकजी मंडले सर. धन्यवाद. धन्यवाद लहू साबळे. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या ओघवत्या वाणीतलं सुंदर समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून खरं तर ऐकलं. या परिसराची जाण आणि सर्व गोष्टींची माहिती त्यांना आहे आणि त्यांच्या शब्द सुमनांमधून त्यांनी तो गुंफण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचं कौतुक. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2 सुरू आहे. स्ट्राईक एंडला सांगली ते निघोज हा प्रवास करणारा विश्वजित गरुड स्ट्राईक एंडला खेळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याच पारनेर तालुक्यातल्या हांगागावचा असणारा सुपरस्टार आसिफ शेख दरम्यानच्या काळामध्ये मैदानावरती उपस्थित होत आहेत. पैलवान दत्ता शेठ लांबखडे यांचं या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. धावफलक बनवला गेलाय तो 86 झालेले आहेत. जोगेश्वरी फायटर्सला 87 धावा करायच्या आहेत. कुणाल खोडनं दिलेला अफलातून स्टार्ट, तुषार मोरेचे मॅरेथॉन इनिंग आणि त्यानंतर राहुलनं त्या ठिकाणी फिनिश केलेला डाव, हे सगळं आपण त्या पहिल्या डावामध्ये पाहिलं. लोकनाथ चषकामध्ये अतिशय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तुषार मोरे कॉमेंट्री बॉक्स यांकडनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आता हा खेळ पाहायला फार मजा येणार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
आपल्या गोलंदाजी मार्कवरती तुषार थांबलाय, परत तो खरं तर मागे येतोय. 2-3 वर्षापूर्वी जामखेडला डे नाईट क्रिकेट स्पर्धा खेळत असताना तुषारच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्या दुखापतीतनं लिगामेंट पूर्णपणे रिप्लेसमेंट करण्याचा त्या ठिकाणी सल्ला डॉक्टरांनी दिला. पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुषारचं 3 वर्षापूर्वी लिगामेंटचं ऑपरेशन झालं. काही काळ तो थांबला आणि आता तो परत आलाय एका जबरदस्त फॉर्म मध्ये. पहिला चेंडू विश्वजित गरुड हवेमध्ये उंच खेळलाय. पाहूया फिल्डर तिकडे आहे की नाही. आणि इथे चेंडू जातोय. पाहूया पंच अजूनही निर्णय द्यायची वाट पाहत आहे. चेंडू जातोय सीमा पार, चौकार 4 धावा. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुंदर होत आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. 4 धावा दो फलकावरती. सुंदर सुरुवात विश्वजित गरुडची. हा चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर भन्नाट वेगाने टाकला गेला. पंचांकडे मोठ्या अपेक्षेने पाहिलं. पंचांनी नकारार्थी मान हलवली. एस्ट्यांच्या मागे वैभव ढवळीला सुद्धा चेंडू गॅदर करता आला नाही. शॉर्ट थर्डमॅनला प्रशांत पुजारी यांनी तो चेंडू अडवला. परत मागे तुषारकडे दिला. तिकडून तो कुणाल खोंडकडे येतोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धाव फलकावरती. कालच्या दिवसभरामध्ये एक अफलातून खेळ आपण या मैदानावरती पाहिला आणि कालच्या दिवसाचा मानकरी आपल्याला भेटलेला आहे. यॉर्कर होता. ऑन साइडला खेळला. विकी गायकवाड चेंडूच्या मागे झपकर होते. चेंडू गॅदर केलाय. तोपर्यंत एक धाव पडून पूर्ण होत आहे. तुषार मोरेकडे ती खासियत आहे. तो सगळे चेंडू टाकू शकतोय. तो ऑफ कटर त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे लेग कटर आहे, त्याच्याकडे यॉर्कर आहे, त्याच्याकडे बाउन्सर आहे, त्याच्याकडे त्या ठिकाणी स्लोअर वन आहे. वाईडिश यॉर्कर चेंडू तो टाकू शकतो. त्याच्या भात्यामधल्या आसरांमध्ये कमतरता नाही. परंतु समोर मोठी 2 नाव आहेत ज्या नावांमध्ये क्रिकेट सामावलेला आहे. आसिफ स्ट्राईक एंडला बॅटिंगला येतोय. आसिफच्या डोक्यामध्ये तोच विचार असेल, जेवढ्या मी दिल्या कमीत कमी तेवढ्या तरी मला टीमसाठी कराव्या लागतील. कारण फार मोठं आव्हान आहे. 80+ धाव फलक आहे. जवळपास 87 धावा त्या ठिकाणी बनवायच्या आहेत. पक्षांचा थवा एका मैदानावरनं एका कोपऱ्यातनं दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये बाहेर असतील थवा, परंतु मैदानात जमवायच्या त्या धावा. चेंडू खेळा ऑन साइडला. आसिफ शेखनं नक्कीच इकडे स्वागत केले तुषार मोरेचं. एक शॉर्ट आर्म पुल, चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. 9 धावा धाव फलकावरती. हरकत नाही. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू आहे. 9 धावा धाव फलकावरती. यावेळेस स्पर्धेचा चेंडू पूल केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फार दूर. एक टप्पा घेत चेंडू सरळ सीमारेषा भेटतोय. लगातार दुसरा चौकार आसिफ शेखच्या बॅटमध्ये. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. सुभाष शेठ वराळ पाटील यांच्या वतीनं आसिफनं जर सलग 3 चौकार खेळले ना, 200 रुपयांचं बक्षीस असणार आहे. 13 धावा धाव फलकावरती. मी तुम्हाला कालच सांगितलं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. आयोजक इथे सर्व काही द्यायलाच बसलेले आहे. 13 धावा धाव फलकावरती आहेत. सुंदर अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना तुषार मोरेवर चढलेलं आक्रमण त्या ठिकाणी आपण पाहतोय. विश्वजित गरुडनं पहिल्या चेंडूवर चौकार खेळला. त्यानंतर आसिफला स्ट्राईक आली. लगातार 2 चौकार आसिफनं खेळलेत. याचा अर्थ हा सामना बॉलिंग टीम साठी सोपा असणार नाही. ओहो, क्लीन बोल्ड. ईट का जवाब पत्थर से. आणि तुषार मोरे म्हणतोय हंग्याचा रस्ता तिकडे आहे मित्र, लवकर निघून जा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. संघ मालकांच्या वतीनं तुषारसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाष शेठ वराळ पाटील यांच्या वतीनं माझ्या समालोचनासाठी 200 रुपयांचं बक्षीस. अंतकरणापासून आभारी आहे. फलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. सुरुवात तर चांगली झाली. 14.3चा दीपकराव रिक्वायर्ड रेट आहे. 13-14 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवले तरी इथून पुढे अजूनही बॅटिंग टीम सामना जिंकू शकणार आहे. पाहूया षटक क्रमांक दुसरं कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. षटक क्रमांक पहिलं तर तुषार मोरेनं टाकलं. वैभव ढवळे मात्र एकाच. वडजिरे वॉरियर्स नावाचा संघ आहे. आमच्या वडजिरे गावच्या मोरे गुरुजींनी त्या
खरं तर संघाचं नक्की रोपटं लावलं होतं, त्या रोपट्याचा वटवृक्ष झालाय आणि त्या वटवृक्षाच्या फांद्या आहेत तुषार मोरे आणि वैभव ढवळे. एक पहिला गोलंदाज आला वडजेरे गावचा, त्यानं अप्रतिम षटक टाकलं. जरी त्या ठिकाणी 3 चौकार आले तरी एक विकेट त्यानं महत्वपूर्ण मिळवली. परंतु त्यानंतर वैभव ढवळे ही त्याच वडाच्या झाडाची दुसरी फांदी आहे. पाहूया वैभव ढवळे कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. एक उजवा आहे, एक डावखुर आहे, परंतु मैदानाच्या आत्महत्येच्या समोर तगडं आव्हान असेल. कारण सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातला असणारा सुपरस्टार आयकॉन, ऑल इंडिया ओपन आयकॉन विश्वजित गरुड ट्रायकेनला आहे. 13 धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये. अजूनही पल्ला बराचसा गाठायचा आहे. 87 धावांचं फार मोठं आव्हान आहे. मुख्य पंच अक्षय निर्मळ सर, स्क्वेअर लेगला अक्षय मुरमुरे सर मॅचवर नियंत्रण ठेवून आहेत. झपकन चेंडू आतमध्ये आला. तुझ्या वैभव ढवळेला आपण जर पाहिलं तर सध्या नोकरी व्यवसायानिमित्त पुण्यामध्ये वैभव स्थिरस्थावर आहे आणि आपल्या व्यस्त कार्यक्रमातनं सध्या सराव वैभवला फार कमी करायला मिळतो. परंतु त्याचा नॅचरल खेळ जो आहे त्या खेळाच्या जोरावरती आजही त्याला तालुक्यातील आणि परिसरातील स्पर्धांमध्ये मागणी असते. 14 धावा धावफलकावरती आहेत. वैभव ढवळे, तुषार मोरे शेवटची स्पर्धा खेळले त्यावेळेस ते सातारा जिल्ह्यातल्या वाई गावामध्ये स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि त्यानंतर ते या मैदानावरती आलेत निघोज नगरीमध्ये. 14 धावा धावफलकावरती. आज आपण पाहतोय 13 फेब्रुवारी 2026 दुसरा दिवस स्पर्धेचा आहे. उद्या कॉलबॅक फेरी असणार आहे. चांगला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रवीण गावडेचा हा फटका जातोय सरळ सीमा पार. एक सुंदर चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 18 धावा धावफलकावरती आहेत. मी तुषार मोरे, वैभव ढवळे शेवटचं कुठं खेळलं आम्ही पाहिलं, मी तुम्हाला सांगितलं. परंतु शेवटचे आम्ही जर मासे कुठे खाल्ले असतील ना तर आमच्या विलासदादा वराळांच्या दुकानात घेतले होते आणि त्यांच्याच धावानं हा चौकाराचा जयघोष तिकडे झाला. धावफलकावरती धावा आहे ते 18 धावा. समोर आहे प्रवीण गावडे. सामना संपलेला नाहीये, तो पुढे पुढे अजून रंगतदार अवस्थेत जाईल. उसळी घेणारा चेंडू आणि तुषार मोरे वैभवला हे सांगतोय मित्रा हा चेंडू तू ट्राय करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं बरंचसं क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं आहे. तुषार मोरे यांच्या मागे शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतोय प्रशांत पुजारी आहे. शॉर्ट फायर लेगला भूषण त्या ठिकाणी क्षीरसागर क्षेत्ररक्षण करतोय. गलीमध्ये संकेत गायकवाड आहे. अशा प्रकारे हे क्षेत्ररक्षण ऑफ साइडला सजवलेलं आहे. दूरवरनच बॅटवरती घेण्याचा प्रयत्न. भूषण चेंडूच्या मागे येतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु तोपर्यंत विश्वजित गरुड आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये आरामात पोहोचतो. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 19 धाबा धावफलकावरती आहेत. बरेच दिवस निघोज नगरीमध्ये स्पर्धा झाली नाही. मी तुम्हाला कालही सांगितलं साऱ्या महाराष्ट्रातले खेळाडू. काल वासिक शेख आनंदवाडीमध्ये खेळत होता मालवणमध्ये. 450 पावणे 500 किलोमीटरचा प्रवास करत तो इथे सकाळी 11 वाजता येऊन दाखल झाला निघोज नगरीमध्ये. लोअर फुलटा चेंडू ऑन साइड हलक्यात ढकलून दिला. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. कुणाल खोंड न चेंडू आपल्या नियंत्रणामध्ये घेतला. आयकॉन म्हणून टीम मध्ये समावेश आहे. षटक क्रमांक 2 सुरू असताना 20 धाबा धावफलकावरती आहेत. रिक्वायर्ड रेट मात्र हळूहळू पुढे जातोय. 16.08च्या सरासरीने धावफलक पुढे घेऊन जावा लागेल तर आणि तरच इथे बॅटिंग टीमला हा सामना जिंकता येणार आहे, अर्थात जोगेश्वरी फायटर्सला. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं वैभव ढवळे शॉर्ट पेज उचल चेंडू अपरकट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक संकेत गायकवाड चेंडूच्या काय झेल टिपला या खेळाडूनं असं वाटलं परंतु चेंडू गेलाय सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. थोडा वेळ भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. 24 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामना दोन्ही संघ त्या ठिकाणी सोडायला तयार नाहीत. या धावगतीने धावा जर बनवल्या 72 होतील. वरच्या राहिल्या फक्त 12-13 धावा. हे कॅल्क्युलेशन प्रवीण गावडेला माहिती आहे. हे कॅल्क्युलेशन विश्वजित गरुडला माहिती आहे. मगाशी मी सांगितलं संकेत गायकवाडनं अफलातून टिपलेला झेल असं वाटत असताना चेंडू सीमारेच्या बाहेर गेला आणि शेजारी अक्षय सर असले. शब्दात केवढा मोठा बदल झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. मराठी भाषा ही अशीच आहे. साध घालते माये मराठी तेथेची थोर झालो, गत जन्मीचे पुण्य म्हणून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो. तुमच्या आमच्या सर्वांचं पुण्य आहे. महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म भेटलेला आहे. यापेक्षा अजून देवानं तुम्हाला काय दिलं पाहिजे. 24 धावा धावफलकावरती. तुषार मोरे गोलंदाजी मार्कवर. पारनेर एक्सप्रेस नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू परंतु समोर सांगलीचा टायगर विश्वजित गरुड आहे. जमिनीवरती गिरकी घेत खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये बरीचशी पळापळ. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. प्रशांत पुजारी यांचा थोडासा वाईड आला.
वैभव ढवळे चेंडू गॅदर करताना तेवढं चलाकपणा दिसणं गरजेचं होतं, तो दिसून आला नाही. एका धावेन धाव फलक पुढे आहे. 25 धावा धाव फलकावरती आहेत. कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगेल. 23 चेंडू आणि 62 धावांची गरज. लोकनाथ चषक 2026 एक बहारदार नियोजन निगोजकरांनी केलं. आमचे अक्षय सर असतील, त्या ठिकाणी सुभाषराव असतील, आमचा लहू भाऊ असेल, आमचे विलासराव असतील. किती नावं इथे मी सांगणार आणि किती नावं सोडणार. निगोजकरांचं नियोजन हे नेहमी टॉपचं असतं. धाव फलकावर धावा आहेत त्या 25 धावा. एका कडेच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जिरेला पेटलाय. उन्हाचा तडाखा मैदानाच्या आतमध्ये जाणवतोय. उसळी घेणारा चेंडू हलकसा अपील, परंतु त्या अपिलामध्ये मला वाटतं जान जास्त नव्हती. तुषार मोरे, प्रवीण गायकवाड काय खेळतो हे चांगलं जाणून आहे आणि त्याला कुठे बॉल टाकावा हेही चांगलं माहित आहे. स्वप्नील आतकर सर इकडे, मी चुकून त्यांना अक्षय म्हटलो. नावांच्या याच गमती जमते. काल आमच्या तुषार मोरेनेच एक डायलॉग मारला, काम करो कुछ ऐसा के नाम बन जाए, काम करो कुछ ऐसा के नाम बन जाए और बाद में उस नाम को सुनते ही सब काम बन जाए. अशा प्रकारे नाव तुम्हाला कमावता आलं पाहिजे. 25 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. टेनिस बॉलचा रणसंग्राम मैदानात सुरू असताना लोकनाथ चषक तुम्ही पाहताय. काय फटका खेळलाय. या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वात देखणा षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. सुभाष शेट वराळ पाटलांनी कालच निगोज गावातले सगळे एटीएम मोकळे करून ठेवलेत. सगळी कॅश त्यांच्याकडे जाय असं वाटतं निगोज मधली. प्रवीण गावडेच्या या षटकारासाठी 201 रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी जमा होत आहे. स्वप्नील रावांकडे त्या ठिकाणी हिशोब आहे आणि हिशोब त्या ठिकाणी काटेकोर आहे. आयुष्यामध्ये जाताना शेवटी स्वप्नीलराव प्रेमाचा हिशोब देऊन जायचंय. पैसे येणार, पैसे जाणार, त्या ठिकाणी संपत्ती येणार, संपत्ती जाणार, परंतु जगाचा निरोप घेताना तो प्रेमाचा असला पाहिजे. धाव फलकावरती धाव आहेत 31. 31 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. प्रवीण गावडेनं जो षटकार खेळला ना तुषार मोरेला, कालपासून आपण दीपकराव मॅच पाहतोय, सर्वात देखणा षटकार होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू हवा कापत बाहेर निघून गेला. पाहूया तुषार कमबॅक करणार का. हा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. प्रवीण गावडे पंचांकडे मोठ्या अपेक्षेनं पाहतोय आणि याच बरोबर बॅटिंग टीमनं घेतलाय रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांकडे गेलाय तो निर्णय. त्यांना सांगितलं गेलं चेक करा आणि आम्हाला कळवा हा चेंडू लिगल डिलिव्हरी आहे की व्हाईट बॉल आहे. तिसरे पंच समित जोशी सर तिकडे आपण पाहतोय. 3 कॅमेरा अँगल आपल्याकडे आहेत. ज्या कॅमेरा अँगलला त्यांना सॅटिस्फाय होईल तो अँगल अमित सर त्यांना वेगवेगळ्या पोझिशन मध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतील. कॅमेरामन आपण पाहतोय अक्षय, कॅमेरामन शिवम आणि त्याचबरोबर कॅमेरामन चरण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या सर्वजण लाईव्ह पाहत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे, कुठल्या प्रकारे वाईट नाही. कारण देताना निर्णय त्या ठिकाणी हल्लीच्या काळी काय होतं, फलंदाज बरेचसे पुढे येतात, चेंडू ते सोडून देतात आणि पंचांकडे वाईट मागतात. हे कसं आहे माहितीये का, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभं राहायचं आणि ट्रॅफिक पोलिसला म्हणायचं तू पावती कशाची केली, असा तो प्रकार. धाव फलकावरती धावा आहेत 31 धावा. एका कडेच्या मोबदल्यामध्ये सामना रंगलाय, तो रंगत जाईल. 20 चेंडू 56 धावांची गरज. यावेळेस चेंडू सरळ चढवलाय प्रवीण गावडे, ज्याला सर्वात जी सीमारेषा दीपमिकडची आवडे. चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. पहिलवान सुभाष शेट वराळ पाटील यांच्या वतीनं या षटकारासाठी तब्बल 200 रुपयांचं बक्षीस या नक्कीच त्या ठिकाणी येत आहे आणि हे जवळपास प्रत्येक षटकाराला असण्याची शक्यता आहे. 37 धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये. धाव फलकावरती आपण पाहतोय शेवटचे 19 चेंडू 50 धावांची गरज. सामना संपायला तयार नाही. गती परिवर्तन करत टाकला चेंडू, बॅटवरती घेता आला नाही. भूषण क्षीरसागरच्या पायामधनं चेंडू सरळ निघून गेलाय. डिक्लेरेशन झोन, तिथे चौकार देणार कोण. 2 धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये. यानंतर लुजर सामना होईल. पराभूत मगाशी मला वाटतं जो संघ पराभूत झाला त्यांच्या कॅप्टननं तयार राहायचंय. यानंतर लुजर सामना होणार आहे. आपल्या स्पर्धेचा तो नियम आहे. पटकन निर्णय घ्या, झटकन सामना सुरू करा. धाव फलकावरती धावा आहेत त्या 3 षटकानंतर 39. पाहिजे त्या 18 चेंडू मध्ये 48. सरळ साधं गणित आहे. 16 त्रिक 48.
जे शिक्षक जे शाळेत वेळेवरती गेले, ज्यांनी गणिताच्या गुरुजींचं शिक्षकांचं ऐकलं, ज्यांनी पाढे चांगले पाठ केले, त्यांना वही पेन लागत नाही हा कॅल्क्युलेशन करायला. 16 त्रिक 48, प्रत्येक षटकामध्ये 16 धावा ह्या कराव्याच लागतील. खरं तर आता मी समालोचन करतोय, प्रवीण गायकवाड सरांचा टर्न होता, परंतु प्रवीण गायकवाड सरांचं मन मोठं आहे. त्यांनी सांगितलं, सर काल तुम्ही थोडेफार बोलले, आम्हाला खूप बरं वाटत होतं, आजही तुम्ही थोडंफार बोला. आणि आपल्या पारनेर तालुक्यात कोणतरी एवढं मेहनत करतंय टुर्नामेंट भरवायला, तर मग अशा वेळेस तो माईक हातात घ्यावा लागतो. नाहीतर हल्लीच्या काळात माईक पाहिल्यानंतर माझ्या अंगावर काटा येतो. कारण आता ते गेले 6 वर्ष आम्ही ओरडतच होतो माईकवरती, परंतु आता सध्या थोडं समालोचन थोडं बरंचसं कमी आहे असं म्हणता येईल. शेवटच्या 18 चेंडू 48 धावा. वैभव ढवळे शॉर्ट पिच चेंडू विश्वजित गरुडनं सरळ भिरकावून दिलाय. षटकार मॅक्सिमम 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. प्रत्येक षटकाराला संघमालक प्रकाश शेठ लाळगे पाटील यांच्या वतीनं प्रकाश शेठ शेळके पाटील यांच्या वतीनं 501 रुपयांचं बक्षीस असणार आहे. प्रकाश शेठ शेळके पाटील संघाचे संघमालक आहेत. आणि इथे भोम्या, सर्वांचा लाडका भोम्या अर्थात प्रवीण गावडेनं सामना जिंकून दिला. प्रकाश शेठ तिकडे 2000 घेऊन तयारच आहे. प्रत्येक विकेटला पांडुरंग संघाचे संघमालक यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस. प्रवीण हो इथे आपण पाहतोय चेंडू ऑन साइडला खेळला गेला. विश्वजित गरुड गरकन गिरकी घेतली, सिंगल तिकडे मिळते. प्रवीण गावडेने सामना जिंकून दिला. प्रकाश शेठ शेळके यांच्या वतीनं 2000 रुपये, प्रत्येक षटकाराला 500 रुपये. पांडव सम्राटचे संघ मालक अशोक शेठ विधाटे यांच्या वतीनं, हर्षद शेठ विधाटे यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस. सगळ्यांना पैसे आहेत, असे संघ मालक पाहिजेत. नाहीतर मी एक वाक्य सुभाष शेठ नेहमी सांगत असतो, पैशांचं तुम्ही काय घेऊन बसलात, माणूस नाही पाकिट सुद्धा फुकत. बरोबर का? धावफलकावरती धावा आहेत त्या 46 धावा. यावेळी प्रवीण गावडेची बॅट तळपते. वैभव ढवळेचा खरपूस समाचार. चेंडू गेला सीमा पार. खनखनी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. 18 चेंडू 48 वरनं सामना आलाय. 15 चेंडू आणि 35 धावांची गरज. संघ मालक हर्षद दादा विधाटे यांच्याकडनं बक्षीस आले. प्रवीण गावडेची जो विकेट घेईल लगेच 500 रुपये घेऊन जायचे. बक्षीस इकडून आहे, बक्षीस तिकडून आहे, बक्षीस सगळीकडनं आहे. पैसे बक्षिसांचा वर्षाव. इथे निगोज नगरीमध्ये तुम्हाला कशाची कमतरता भासणार नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 52 धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये. सामना पाहता पाहता पेटलाय. विश्वजित गरुड, प्रवीण गावडे या दोघांनी जबाबदारी खांद्यावरती घेतलेली आहे. वैभव ढवळेला विचार करून बॉलिंग करावी लागणार आहे. ओ हा चेंडू चांगलं कमबॅक. आता मात्र चांगलं कमबॅक. तुषार मोरे एकट्यांच्या मागणं गाईड करतोय. डॉट बॉल. शेवटचे 14 चेंडू 35 धावांची गरज आहे. या मैदानावरती काल 12 चेंडू 19-20 धावा झालेल्या नाहीत. हा कालच्या दिवसाचा इतिहास आहे. आज आपण पाहतोय 87 धावांची मॅच. प्रवीण गावडे आणि विश्वजित गरुड सोपी करू पाहतायत आपल्या जोगेश्वरी फायटर संघासाठी. परंतु अजून तो संपलेला नाही. वैभवनं कमबॅक चांगलं केलंय. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला खेळला गेला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव तिकडे पळून पूर्ण केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण विकी गायकवाडचं. तुषार मोरेच्या थेट हातामध्ये चेंडू फेकला. एका धावेन धाव फलक पुढे जाईल. 53 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 13 चेंडू आणि 34 धावा. त्रेपन्न धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहा किती सुंदर त्या ठिकाणी मॅच सुरू आहे. सामना संपायला तयार नाही. हा चेंडू सरळ उचलला. विश्वजित गरुड मैदानाच्या आतमध्ये. गरुड झेप घेणारी फलंदाजी. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. 59 धावा धाव फलकावरती या मैदानावरती. तेच सांगतो 59 धावा धाव फलकावरती आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 18-48 पाहिजे होत्या. या षटकामध्ये 20 आल्या. सामना आलाय 12 चेंडू 28 धावांवरती.
मैदानाच्या आतमध्ये विश्वजित गरुड, मला वाटतं मगाशी लहू साबळे सरांनी सांगितलं, प्रवीण गायकवाड सरांनी सांगितलं, विश्वजित गरुड आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा या मैदानावरती आलाय आणि त्याच्या फलंदाजीचं गारुड साऱ्या पारनेर तालुक्यावरती दाखवून देतोय विश्वजित गरुड. 59 धावा, जबरदस्त त्या ठिकाणी रोमांचक अवस्थेमध्ये आला खेळाडू. गणेशराव नक्कीच पुढे गेलेत. आपण पाहतोय प्रशांत पुजारी यांना काय अनुभवाचे बोल ते सांगतात, काहीतरी सल्ला ते देत आहेत. बॉलिंग इथून पुढे चांगली करावी लागेल. तिकडे कुणाल खोंड सुद्धा पोहोचलाय, तोही काहीतरी सल्ला काहीतरी अनुभव प्रशांत पुजारी यांना सांगतो. आणि मी नेहमी तुम्हाला सांगत आलोय, आयुष्यामध्ये सल्ला कोणाचा घ्यावा हेही फार महत्वाचं आहे. एकानं सल्ला घेतला भगवान कृष्णांचा, एकानं सल्ला घेतला शकुनी मामाचा. महाभारत मी तुम्हाला वेगळं सांगणं गरजेचं नाही. आयुष्यामध्ये सल्ला कोणाचा घ्यावा हेही फार महत्वाचं आहे. शेवटचे 12 चेंडू, 28 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रवीण गावडे जो खेळतोय 12 चेंडू 30 धावांवरती. विश्वजित गरुड 9 चेंडू 21 धावांवरती नाबाद खेळतोय. प्रशांत पुजारी पारनेर तालुक्यातील पुणेवाडी गाव, त्या गावामधून आपली क्रिकेटची कारकीर्द सुरू करत असताना सध्या तालुक्याचं क्रिकेट, पुणे शहरातल्या विभागातलं क्रिकेट चांगलं गाजवत आहेत. अपेक्षा त्यांच्याकडनं टीमला मोठी आहे. खोलो टप्प्यात चेंडू, षटकाची सुरुवात चांगली प्रशांत पुजारी यांच्याकडनं. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. बापरे, इकडे खळबळ सुरू वेगळी आहे, तिकडे T20 चषकामध्ये वेगळी खळबळ सुरू आहे. झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 169 धावा केल्यात आणि ऑस्ट्रेलियाच्या 7.3 षटकामध्ये 4 बाद 49 धावा आहे. यावेळेस चेंडू सरळ झटकलाय, परंतु पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. डिक्लेरेशन 2, धावा मिळतील 2. प्रवीण सरांनी खरं तर हे वाक्य काल आणलं, परंतु त्यामध्ये थोडंसं ऍडिशन आपण करूया. चेंडू गेलाय, तो आहे डिक्लेरेशन झोन, तिथे चौकार देणार कोण? तिथे 2च मिळणार, त्यामुळे 2 धावांनी धावफलक पुढे आहे. 62 धावा, शेवटचे 10 चेंडू 25 धावांची गरज आहे. पहा, झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया T20 चषकातला त्या ठिकाणी सामना सुरू आहे. 49 धावांवर 4 फलंदाज घात केले ऑस्ट्रेलियाच्या झिम्बाब्वेनं. यावेळेस चेंडू सरळ उचललाय, डीप मिडविकेटच्या डोक्यावरनं पाहूया काय होतंय. झेल सुटलाय, षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पांडव साम्राज्याच्या बॅटर्सनं ज्या वेळेस 86 धावा केल्या, त्यांना असं वाटलं असेल आपण झोपेतही त्या ठिकाणी सामना जिंकू. परंतु आता जो खेळ प्रवीण गावड्याने विश्चित करून करतायत ना, त्यांना झोपच लागणार नाही या सामन्याची जर हारले तर. कारण हा क्रिकेटचा अनिश्चिततेने भरला खेळ आहे. 68 धावा धावफलकावरती, शेवटचे 9 चेंडू 19 धावांची गरज आहे. विश्वजित गरुड थांबला की प्रवीण गायकवाड तुटून पडतोय. प्रवीण गावडे माफ करा, प्रवीण गावडे थांबला की विश्वजित गरुड तुटून पडतोय. 9 चेंडू 19 धावा. हा चेंडू अंगावरती आदळला, धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढव नाही. प्रशांत पुजारी जबरदस्त कमबॅक. पुढचे 2 चेंडू दोन्ही टीमसाठी फार महत्वाचे आहेत. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. सागरनं जी तळाला फलंदाजी केली, सागरच होता ना, त्या सागरमुळे सामना लांबलाय. कारण त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार, मला वाटतं काहीतरी 2 चौकार वगैरे खेळले होते. 2 षटकार 1 चौकार. 8 चेंडू 19 धावा. प्रशांत पुजारी टू विश्वजित गरुड. वाह वाह वाह, किती सुंदर बॉल टाकलाय. 1 धाव तिकडे मिळू शकेल जर चेंडू चांगला अडवला तर. केवळ त्या एका धावेवर समाधान मानलं लागेल. जबरदस्त बॉलिंग प्रशांत पुजारी यांची. आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत 5 चेंडू मध्ये केवळ 10 धावा. आतापर्यंतचे सर्वात इकॉनॉमिकल बॉलर या पांडव साम्राज्य टीम मधले. सगळ्यात अनुभवी गोलंदाजी प्रशांत पुजारी, मॅन फ्रॉम पुणेवाडी. शेवटचे 7 चेंडू 18 धावांची गरज. हा चेंडू दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा आहे. लाख मोलाचा चेंडू आहे. मोठा फटका खेळला जोगेश्वरी फायटरसाठी, चांगला चेंडू टाकला पांडव साम्राज्यासाठी. बघूया काय होत आहे. फुलटॉस, चेंडू गेलाय तो मला वाटतं डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावांसाठी. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. आता गोलंदाजी कोण करणार? हा, स्वप्नील सर म्हणतात इकडे ठिकाणी मॅच बेकार सुरू आहे. स्वप्नील म्हणजे स्वप्न.
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, उडान हौसलों से होती है. इथे ज्याचे हौसले बुलंद आहे, स्वप्नील सर तुमचं नाव आहे त्यामध्ये. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती. सपने म्हणजे मराठीमध्ये स्वप्न, ज्याला आपण मराठीमध्ये स्वप्न म्हणतो ते तिकडे सपने होतं हिंदीमध्ये. पाहूया काय होत आहे. 6 चेंडू 16 धावा. पटकन निर्णय घ्या, झटकन खेळा, कारण या सामन्यानंतर आपल्याला तब्बल 4 सामने खेळायचे आहे. 1:15 वाजलेत. मगाचा पराभूत संघ, आपला कॅप्टन इथे टॉस बॉक्स जवळ येऊन थांबायचंय. आपल्याला वेळ कमी आहे. तुम्हाला सगळ्यांना 6 षटकाचे सामने खेळायचे आहेत. मग तुम्ही त्या ठिकाणी वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे. आदेश कोरडे सर वेळेला मैदानात आलेत पाणी घेऊन. आता फक्त ते पाणी घेऊन येणार, त्यामध्ये सल्ला आणि बरंचसं काही मिक्स करून आणलेलं आहे बाहेर न येताना. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, त्या पाण्यावरनं बऱ्याचशा काही गोष्टी सांगतात. हल्ली बिस्लरीच्या पाण्याशिवाय कोणी पाणी पित नाही. आणि हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य लिहून ठेवलेलं आहे, एक दिन कलयुग में ऐसा आएगा, तीनों जगत में मौजूद है, फिर भी पानी बोतल में भर के बेचा जाएगा. जगात सगळं तिन्ही लोकात पाणी आहे, परंतु हल्ली बिस्लरी वॉटर घरात आलेल्या पाहुण्याला सुद्धा वाटतं मला तांब्यात पाणी नको, मला बिस्लरी पाणी दिलं पाहिजे. एवढं त्याला ग्लॅमर प्राप्त झालेला आहे. पटकन ड्रिंक्स ब्रेक उरकून घ्या. सामना आपल्याला झटकन पूर्ण करायचा आहे. शेवटचे झाले ते 71, करायच्यात त्या 6 चेंडू 16 धावांची गरज. जबरदस्त अशा प्रकारचं असणारं नियोजन. लोकनाथ चषक, प्रत्येक चेंडूवरती रोमांचकता आहे. काल 2 वेळा 12 चेंडू 20 धावा झाले नाहीत. इथे 6 मध्ये 16 पाहिजे. आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय मला वाटतं कुणाल खोंड. आयकॉनला बरोबर मोक्याच्या क्षणी आणलाय. आता इथे फक्त गडबड अशी आहे, तिघेही डावखुरे आहेत. विश्वजित गरुड डावखुरा, प्रवीण गावडे डावखुरा आणि कुणाल खोंडे डावखुरा. इथला कुठल्या 3 डावखऱ्यांपैकी कोण उजवा ठरणार ते आपल्याला पुढच्या 6 चेंडूवर स्वप्नीलराव कळणार. 3 डावखऱ्यामध्ये उजवा कोण. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 चेंडू 16. साले प्रेक्षक झालेत गोळा. औचित्य आहे लोकनाथ चषक 2026 दिवसे त्या ठिकाणी प्रत्येक दिवसामध्ये गर्दी, कालपेक्षा आज गर्दी जास्त आहे. उद्या त्या ठिकाणी शनिवार रविवार सुट्टीचे दिवस आहेत. त्या ठिकाणी निगोज नगरीचं हे वेतळवाड टिडेम उद्या परवा 2 दिवस प्रेक्षकांनी भरून जाईल, फुलून जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू कुठे ओढलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक फार दूर राहिले. 2 धावा. आणि मला वाटतं प्रवीण गावडे तिकडे तेच सांगायचा प्रयत्न करतो विश्वजित गरुडला, मित्र हा चेंडू सोडला जरी असताना तरी वाईट भेटला असता. परंतु विश्वजित गरुड काहीही सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. त्याला माहित आहे सामना मला लवकर संपवायचा आहे. शेवटचे 5 चेंडू 14 धावांची गरज. परंतु पहिला चेंडू टाकल्यानंतर कुणाल खोंडच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह आले असणार आहे. पाहूया कमबॅक तो करणार का. यष्ट्यांच्या मागणं तुषार मोरे चांगलं त्याला बॅक करतोय. 5 चेंडू 14. परत एकदा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. वाईट बॉल. दोन्ही हात जमीनला समांतर करत अक्षय निर्मल सरांचा अवांतरचा इशारा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 5-13 धावांची गरज आहे. मित्रांनो, हा सामना 52 धावांचा नाही, हा सामना 55 धावांचा नाही, हा सामना 60 धावांचा नाही, हा 87 धावांचा सामना आहे जो आलाय 5 चेंडू 13 धावांवरती. ओ चांगला चेंडू जाग्यावरती 360 अंशामध्ये वळाला. कारण कुणाल खोंड त्याला दाखवून देतोय विश्वजित मीही काय आज क्रिकेट खेळत नाही. संघ मालकांच्या वतीनं प्रत्येक डॉट बॉलला हर्षद भाऊ विदाटे यांच्या वतीनं प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयांचं पारितोषिक. ऋषिकेश शेठ वराळ यांच्याकडनं तेच बक्षीस आहे. संघ मालक आहेत. शेवटचे 4 चेंडू 13 धावा. सामना हा प्रचंड रोमांचकारी अवस्थेमध्ये पोहोचलाय. कुणाल खोंड लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. विश्वजित गरुड तिथे काहीतरी अगोदरच पुढे आला. काहीतरी कुणालला नक्कीच तिकडे तो थोडासा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतोय की अजून काय गडबड आहे नव्हे. मैदानावरती काहीतरी त्या ठिकाणी थोडंसं झाडाचं पान आलंय. ते पान इथे या खेळाच्या इतिहासातलं पान बदलून टाकणार का. 4 चेंडू 13 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू उसळणारा सरळ खेळून दिलाय. जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. शेवटचे 3 चेंडू 11 धावांची गरज. इथे प्रत्येकाला जिंकायचं, हारायचं कोणालाच नाही. क्रिकेटच्या मैदानावरही तीच गोष्ट आहे, आयुष्यातही तीच गोष्ट आहे. कुणालाच हारायचं नाही, प्रत्येकाला जिंकायचंय. पण जगात फक्त एक ठिकाण असं आहे जिथे जाऊन माणूस पैसे देऊन हार मागतो, ते फुलवाल्याचं दुकान. जगामध्ये फक्त एक ठिकाण असं आहे, फुलवाल्याच्या दुकानात माणूस जातो, त्याला पैसे देतो आणि सांगतो मला हार द्या. जगामध्ये फक्त एका ठिकाणी माणूस पैसे देऊन हार मागतो, अन्यथा माणसाला कधीच हारायचं नसतं. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 3. 11 धावांची गरज आहे. प्रत्येकाचं लक्ष मैदानावर. ते डोळ्यात प्राण आणून दोन्ही संघाचे संघ मालक, त्या संघ मालकांच्या आजूबाजूला कोणतरी बसा.
त्यांना सध्या आधाराची गरज आहे. सामना आलाय 3 चेंडू आणि 11 धावांवरती. हृदयाची धडकन वाजवणारा सामना, बीपी हाय करून टाकणारा सामना, डोक्यामध्ये झिंझिण्या मुंग्या आणणारा, डोळ्यासमोर चांदण्या दिवसा चमकवणारा सामना. शेवटचे 3 चेंडू 11 धावा. शॉर्ट पिच चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर. पव्या पंचांचं म्हणणं काय, तिसऱ्या पंचांना विचारलंय, चेंडू पिचच्या लाईनच्या बाहेर पडलाय का पहा. तो जर पिचच्या लाईनच्या बाहेर पडला असेल तर तो नो बॉल असेल, आत पडला असेल तर पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहणार आहे. तिसरे पंच समित जोशी सरांवरती नक्कीच प्रेशर असेल, कारण सामना फार क्रुशियल स्टेज मध्ये आलेला आहे. इट्स अ व्हाईट बॉल. चेंडू त्या ठिकाणी पिचच्या लाईनच्या आत, याचा अर्थ सामना येतोय. शेवटचे 3 चेंडू 10 धावांची गरज. लोकनाथ चषक 2026 चा रंगारंग सोहळा, दुसरा दिवस, दुसरा सामना. काय होणार या मॅच मध्ये. चांगला चेंडू होता, लेग टपच्या इशारा, चेंडू वळण घेतोय. पंचांनी परत एकदा इशारा केला अवांतर धावांचा. शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुढच्या टीमचे कॅप्टन शहाजी मोरे हजर झालेत. चालू सामन्यातला पराभूत संघाचा संघनायक आपण सुद्धा पटकन यायचा आहे. पुढचा सामना पराभूत विरुद्ध पराभूत संघ असणार आहे. संघ मालकाकडनं 500 रुपयांचं बक्षीस कोणाला सामना जिंकला तर 200. आता काय होत आहे, शेवटचे 3 चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर, परत एकदा व्हाईट बॉल. आणि इथे फिल्डिंग टीमनं घेतलाय रिव्ह्यू. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. DRS अर्थात डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा केला गेलाय तो वापर. पव्या समित जोशी सर आपल्यापर्यंत काय निर्णय कळवतायत. मैदानाच्या आतमध्ये रोमांचकता आहे. प्रत्येक धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये धावाधाव सुरू आहे. त्या ठिकाणी थरार, त्या ठिकाणी पराकोटीला पोहोचलेला आहे. परमोच्च बिंदूवरती क्रिकेटचा आनंद पोहोचलेला आहे. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णयाची आपण वाट पाहतो आहोत. पव्या पंचांचं म्हणणं काय, अजूनही ते वेळ घेत आहेत. कुणालचा चेंडू फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर होता की नव्हता, नक्की हा चेंडू कशा प्रकारे आहे आणि तो निर्णय टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून ते आपल्याला कळवतील. थर्ड अंपायर धगधग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू वैध आहे, अवैध अजिबात नाही. सामना येतोय 2 चेंडू आणि 9 धावा. शेवटचे 2 चेंडू 9 धावांची गरज. मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. काय देवाच्या मनात आहे कळायला तयार नाही. हा ओ बाप रे बाप, नो बॉल. कारण ही दुसरा हा बाउन्सर आहे, पहिली चेतावणी दिली गेली होती. सामना संपायला तयार नाही. हा सामना मला वाटतं आता जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये गेलाय. तिथे काय होणार आहे माहित नाही. व्हेंटिलेटर वरती गेलेला सामना आहे. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. संघ मालकांची काळजी घ्या, कारण अशा वेळेस आपल्याकडे कंपल्सरी चेस हा नियम आहे. सुपर ओव्हर कुठल्याही प्रकारे होणार नाही. 2 चेंडू 8 धावा. कुणाल खोंड समोर आहे विश्वजित गरुड. क्षेत्ररक्षणामध्ये बरेच ठिकाणी बदल वारंवार होत आहेत. सामना हा मला वाटतं संपायलाच तयार नाही. 2 चेंडू 8 धावा. शॉर्ट पिच चेंडू ऑफ साइडला खेळला गेलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पूर्ण केली गेली. चेंडू घेतलाय, तुषार मोरेने फेकलाय आणि याच बरोबर विश्वजित गरुड बाद. विश्वजित गरुड इथे होतोय धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक कधी कधी आपली बुद्धी गहाण ठेवतो, परंतु इथे बाळा पठारेने ती ठेवली नाही आणि थ्रो त्याने बरोबर योग्य एंडला टाकला. पानोली गावचा असणारा बाळा पठारे, त्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक संघ मालक हर्षदराव आणि त्याचबरोबर ऋषी शेठ वराळ यांच्या वतीनं. बाळानं कॉमन सेन्स वापरला, तो फार महत्वाचा होता. थ्रो जर अलीकडे टाकला असता, पलीकडे तिरकणी नक्कीच एक धावती पूर्ण होऊन गेली असती. शेवटचा 1 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेस आहे इथे. आता कुणाल खोंडला फक्त व्हाईट बॉल नो बॉल टाकायचा नाहीये. नॉर्मल चेंडू षटकार मारला तरी फिल्डिंग टीम जिंकणार आहे. हे सरळ साधं गणित आहे, पण क्रिकेटमध्ये ही अशीच गणित कधी कधी उलटी पडतात. हा अनिश्चिततेनं खेळ.
पारनेर प्रीमियर लीग मध्ये सेम सिच्युएशन होती. आकाश बोळे समोर राजू पाटे होता. एक चेंडू 7 ला वाईड बॉल टाकला, एक चेंडू 6 ला राजू पाटेनं मारला, षटकार नारंगामध्ये जाऊन पडला आणि पारनेर प्रीमियर लीगला कॉल बॅक मध्ये गेलेला संघ सेमीफायनल मध्ये आला. हा पारनेर प्रीमियर लीगचा इतिहास आहे, अगदी ऑक्टोबर महिन्यामधला बळवंडे नगरीमध्ये. शेवटचा एक चेंडू 7 धावा, कुणाल खोंड समोर बॅटर आहे संतोष भाईक, नामांकित खेळाडू आहे संतोष भाईक. हा चेंडू हवेमध्ये, कुणाल खोंड की कोण, आणि इथे कुणालनं झेल जरी सोडला असला तरी पांडव साम्राज्य संघाने सामना जिंकलाय, अक्षरशः समोरच्या टीमच्या घशातनं ओढून काढलाय. चला पुढचा सामना लुजर लुजर. चला जोगेश्वरी फायटर्स कॅप्टन आपण त्या ठिकाणी यायचंय, पटकन यायचंय आणि यानंतर मायक्रोफोन वरती परत एकदा प्रवीण गायकवाड सर. जोगेश्वरी फायटर्स आणि पाटील 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनने त्वरित टॉस साठी यायचंय. पाटील 11 चे कॅप्टन आलेले आहे, जोगेश्वरी कॅप्टन आपण पटकन या, लगेच लुजर लुजरची मॅच होईल. तुषार मोरे आपण तिकडे जाऊ नका, आपण इकडेच या. आसिफ आपण इकडे या. राहुल शेवटच्या ओव्हर मध्ये, सागर राहुल नाही सागर आहे, सागर घोडे. सागर घोडे आपण यायचंय. प्रवीण गावडे आपणही यायचंय. आपल्यासाठी संघ मालकांच्या वतीने काही कॅश प्राइजेस आहेत. प्रवीण गावडे आपण पटकन टॉस साठी या अगोदर, ही विनंती आहे. आणि यानंतर प्रवीण गायकवाड सर मायक्रोफोन वरती त्यांचा आवाज आपल्या कानावरती पडेल. भिडू दे साऱ्या गगना